नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। 42 लाखांच्या गांजा तस्करी प्रकरणी हरिपूरच्या पप्पू फाकडेला अटक, प्रमुख तस्कराच्या शोधासाठी पथक रवाना। कळंबीतील भीषण अपघातात कोसारीच्या ग्रामसेवकांचा मृत्यू, भरधाव कार कंटेनरवर आदळली। मिरज रेल्वे रेस्ट हाऊसमध्ये महिला सफाई कामगाराचा विनयभंग, TC TK नाईक अटकेत। बुर्लीत पाणी प्रश्नी आंघोळ आंदोलन, लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। सांगलीकरांना दिलासा, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगली जिल्ह्यात गाजत असलेल्या 42 लाखांच्या गांजा तस्करी प्रकरणात हरिपूरमधल्या विजय उर्फ पप्पू बजरंग फाकडे वय वर्ष 44 याला कुपवाड पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली आहे। बारामतीचा मुख्य गांजा तस्कर चंदन सिंह याच्याकडून विकी कांबळेच्या मदतीनं ओडिसाहून गांजाची तस्करी केली जात असल्याचं तपासात उघड झालंय। पोलिसांनी पकडलेला गांजा हरिपूर इथं पप्पू फाकडे यांच्याकडे पोहोचवणार असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात बुधवारी अटक करण्यात आलेल्या विकी विजय कांबळे वय वर्ष 32 राहणार जाळोची तालुका बारामती आणि पप्पू फाकडे या दोघांना न्यायालयानं सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी याबाबत माहिती दिली आहे। दरम्यान या रॅकेटमधील मुख्य तस्कर चंदन सिंह, त्याची पत्नी तसंच ओडिसातील जॉकी या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचं विशेष पथक रवाना करण्यात आलंय। अधिक तपास वेगानं सुरू आहे। मिरज तालुक्यातील कळंबी गावच्या हद्दीत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जत तालुक्यातील कोसारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महेश म्हमाणे यांचा जागीच मृत्यू झालाय। भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यानं ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 12 चाकी कंटेनरवर पाठीमागून जोरात आदळली। धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चोराडा झालाय। मूळचे सांगलीतील रहिवासी असलेले महेश म्हमाणे शुक्रवारी काम आटोपून सांगलीकडे परतत होते। कळंबी इथं त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला। गंभीर जखमी झालेल्या म्हमाणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। अपघाताचे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। मिरज रेल्वे जंक्शन परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय। रेल्वेच्या TC रेस्ट हाऊसमध्ये महिला सफाई कामगाराचा विनयभंग केल्याप्रकरणी TC TK नाईक याला मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। पीडित महिला 15 मे रोजी सकाळी सफाई कामासाठी रेस्ट हाऊसमध्ये गेली होती। त्यावेळी ड्युटीवरून आलेले काही TC झोपलेले होते। आरोपीनं महिलेच्या पाठीवर हात फिरवत तिला जबरदस्तीनं जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे घाबरलेल्या महिलेनं आरडाओरडा करत आरोपीला विरोध केला। यानंतर महिला आणि तिची आई तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या, मात्र चर्चेच्या नावाखाली त्यांना थांबवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय। 2 दिवस कोणतीही कारवाई न झाल्यानंतर महिलेनं पुन्हा पोलिसात धाव घेतली आहे। अखेर मिरज रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी TK नाईक याला अटक केली आहे। पलूस तालुक्यातील बुर्ली इथल्या बौद्ध समाजाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सध्या सामोरं जावं लागत असल्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या वतीनं पंचायत समिती पलूस कार्यालयासमोर आंघोळ आंदोलन करण्यात आलं। प्रशासनानं वारंवार निवेदनं देऊनही प्रश्न न सोडवल्यानं संतप्त नागरिकांनी साबण आणि शॅम्पू लावून सामूहिक आंघोळ करत निषेध व्यक्त केलाय। आंदोलनाचे नेतृत्व युवक आघाडीचे अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी केलं। यावेळी यश आयवळे, प्रणय शिखरे, अमोल धाईंजे, गौरव शिखरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी बुर्लीतील बौद्ध वसाहतीला तात्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। दरम्यान गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी काम लवकर पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। सांगली जिल्ह्यात 22 मे 2026 रोजी पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी दिली आहे। जिल्ह्यात सध्या पेट्रोलचा एकूण 2460 किलोलिटर साठा उपलब्ध असून त्यामध्ये IOCLचा 1320, BPCLचा 610 आणि
HPCLचा 530 किलोलिटर साठा आहे. डिझेलचा एकूण 2875 किलोलिटर साठा असून त्यात IOCLचा 1445, BPCLचा 780 आणि HPCLचा 650 किलोलिटर साठा समाविष्ट आहे. तसंच LPGचा एकूण 567.3 मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. यामध्ये HPCLचा 396, IOCLचा 55 आणि BPCLचा 116.3 मेट्रिक टन साठा आहे. याशिवाय BPCLचा 83.1 मेट्रिक टन LPG साठा जिल्ह्याकडे येत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.